पाण्यासाठी उपलब्ध होत नव्हतं. मग काय केलं त्यांनी, पण एक विहीर होती, त्या विहिरीमध्ये भरपूर पाणी साठा होता, पण तिथलं पाणी कोणी वापरायचं नाही. का बरं वापरायचं नाही? कारण त्या गावातील लोकांना एक असा समज होता की जर त्या विहिरीचं पाणी पिलं तर पिलं किंवा वापरलं होतं तर काय होतात, लोक आजारी पडतात, अशी एक अफवा होती. आजारी पडतात किंवा त्यांचा जीव जातो. मग त्या गावामध्ये त्या विहिरीला म्हणजे कोणीच त्याचं पाणी हे करायचं नाही. पाणी जरी आपल्याला त्यांना म्हणजे दुसरीकडे पाण्याचा साठा उपलब्ध नव्हता, तिथंच होता, पण तरी पण ते पाणी वापरायचे नाही. मग तिथल्या गावकऱ्यांचा एक समज होता की त्या पाण्यामध्ये एक राक्षस राहतो आणि तो काय करतो, जर आपण त्या विहिरीचं पाणी घेतलं, काढलं किंवा वापरलं तर आपल्याला वेगवेगळे आजार होतील, अशी त्या गावाची एक अंधश्रद्धा होती की त्या विहिरीचं पाणी पिलं तर तो आजारी पडतो किंवा मरतो. अशी त्या गावकऱ्यांची काय होती, समज होती, श्रद्धा होती, अंधश्रद्धा होती. तर एकदा काय झालं, त्या गावामध्ये 3 आपल्यासारखेच विद्यार्थी होते, तुमच्यासारखे, जे विचार करणारे होते, म्हणजे का बरं असं होतं. मग ते वैज्ञानिक दृष्टिकोन होता त्यांच्या मागे की आपण काय करू शकतो, असं का बरं असं होतं. त्यांनी त्याचा शोध लावायचं ठरवलं की खरंच या पाण्यामध्ये राक्षस राहतो का, त्या पाणी पिलं तर आपण आजारी का बरं पडतो, त्या विहिरीचं पाणी. असं मध्ये काय होते, 3 फ्रेंड्स होते, राहुल, स्नेहा आणि रवी. 3 मित्र होते, राहुल, स्नेहा आणि रवी. त्यांनी काय ठरवलं की आपण का बरं लोक आजारी पडतात आणि काय त्याच्यामध्ये काय कारण आहे हे आपण शोधून काढू, असं त्यांनी काय केलं, ठरवलं आपापसात की खरंच तिथे राक्षस आहे की नाही बघायचं होतं त्यांना. पहिली स्टेप त्यांनी काय केलं, निरीक्षण केलं आणि गृहीत केली, म्हणजे काही गोष्टी गृहीत धरायचं ठरवलं. त्याच्यामध्ये बघा, त्या तिघांपैकी एक काय होतं, ज्याला वैज्ञानिक प्रयोग करायची आवड होती, एकाला गणिताची आवड होती आणि एकाला म्हणजे असं जनरल नॉलेज होतं त्याच्याकडे की का आकाशामुळे काय होऊ शकतं असं. मग त्यांनी काय केलं, निरीक्षण करायचं ठरवलं त्या विहिरीचं. ते काय केलं, मग धाडस करून त्या विहिरीकडे गेले. काय सांगते, धाडस करून ते विहिरीकडे गेले, त्याचं निरीक्षण केलं आजूबाजूला की खरंच तिथे राक्षस आहे का की आपण शोधून काढू असं. पण मग ते जेव्हा ते गेले तेव्हा त्यांनी काय केलं, त्या विहिरीचं आकारमान असेल, त्याच्यातलं पाणी असेल, याचं काय केलं, परीक्षण केलं. थोडक्यात काय केलं, परीक्षण केलं की कशामुळे असं होतंय, खरंच तिथे राक्षस आहे का नाही हे आपण शोधून काढू असं. मग त्यांनी काय केलं, एकाने तिथे गेला त्या विहिरीकडे आणि त्याच्यातल्या हे तिथून पाणी कुठून येतं त्याच्यातून आणि ते पाणी कसं आहे, त्याचा रंग कसा आहे, पाणी किती आहे, किती खोल विहीर आहे, हे सगळ्या गोष्टी काय केल्या त्यांनी फाइंड आउट केल्या. त्याचा एक काय बनवला, नमुना बनवला. मग त्याच्यामध्ये जो राहुल होता ना, तो राहुल होता, त्याने काय केलं, त्या विहिरीचा आकारमान किती आहे, किती मोठी ती विहीर आहे, त्याच्यात किती पाणी आहे आणि ते पाणी कसं आहे याच्यावरती काय केलं, परीक्षण केलं. मग काय झालं, त्यांना त्याच्यामध्ये असं आढळून आलं की जवळच कारखाना होता, त्या कारखान्याचं सांडपाणी नकळत किंवा कोणाच्या नजरेत येणार नाही असं म्हणून त्या नदीमध्ये सोडलं जातं. त्यांनी काय केलं, त्या पाण्याची सॅम्पल्स घेतले, सॅम्पल्स आणले आणि ते टेस्ट केले प्रयोगशाळेमध्ये. त्यांनी काय केलं, त्याच्यात टेस्टिंग केलं की काय असतं, का बरं पाण्यामध्ये काय काय आहे जीवनसत्व किंवा महत्त्वाचं काही किती काय आहे त्याच्यात, आणि दूषित पाण्याला दूषित का बरं केले नाही, कशामुळे झाले, हे त्यांनी काय केलं, लॅबमध्ये टेस्ट केलं ते पाणी. त्याच्यामध्ये त्यांना असं आढळून आलं की त्या पाण्यामध्ये खूप सारे रासायनिक घटक होते, रासायनिक घटक होते. त्याच्यामुळे काय व्हायचं, जो पण ते पाणी जाईल, जो पण ते पाणी पिणार, तो काय व्हायचा, आजारी पडायचा. याच्या मागे काय कारण होतं बरं, ते जे कारखान्याचं पाणी होतं ते काय करायचं, गुपचूपच्या विहिरीमध्ये सोडून द्यायचं. मग त्याच्यातले घातक विषारी वायू असतील, घटक असतील, कारखान्यात खूप सारे केमिकल्स वगैरेचा वापर होतो ना, हे सगळं सांडपाणी जे होतं ते त्या विहिरीत सोडलं जायचं असं त्यांच्या निदर्शनात आलं. मग त्यांनी काय केलं, काय काय त्याच्यामध्ये घटक आहेत, काय काय नाही याचा सर्वे केला सर्वांनी मिळून. आणि मग त्याच्यामध्ये त्यांनी काय केलं,
त्याचं एक निष्कर्ष काढला. का बरे लोक आजारी पडतात याचं खरं कारण त्यांना समजलं. आधी काय केलं होतं त्यांनी, तिथं खरंच राक्षस राहतो का नाही हे तपासून बघितलं. कारण गावकऱ्यांची समज होती ना तिकडं राक्षस राहतो, जायचं नाही त्या पाण्यामध्ये, किंवा तुम्ही पाण्यामध्ये गेले तर तिथून काय होतं, आजारी पडतात, ज्यांनी पण त्या पाण्याचा वापर केला ते आजारी पडतात वगैरे असं त्यांना निदर्शनात आलं. त्यांनी काय केलं, त्याच्यावरती अहवाल बनवला की ह्या विहिरीमध्ये सांडपाणी सोडण्यात येतंय, म्हणून ते पाणी जे ते काय होतं, दूषित होतं. आणि तेच पाण्याचा जर वापर केला तर काय होतो, दूषित पाण्याचा वापर केला तर आपण काय आजारीच पडणार आहे ना. किंवा दुसरीकडे शेतीसाठी वापरलं, दूषित पाणी शेतीसाठी वापरलं तर ते पीक येईल का व्यवस्थित, नाही येणार, बरोबर. मग त्यांनी काय केलं, मग तिघांनी मिळून हा सगळा आराखडा, त्यांनी काय केलं, सर्वांनी मिळून गावकऱ्यांना सगळ्यांना गोळा केलं आणि त्याच्याबद्दल त्यांनी त्यांना माहिती दिली की बघा आता कुठल्याही प्रकारचा राक्षस नाहीये, त्याच्यामागे एक वैज्ञानिक दृष्टिकोन आहे. तो कसा की त्या पाण्यामध्ये कारखान्याचं सांडपाणी सोडलं जातं आणि दिवसेंदिवस किंवा वर्षानुवर्ष त्याच्यातलं पाणी कोणी वापरतच नाही. म्हणजे काय होतं, त्या तिथे गाळ जमा होतो, विषारी पदार्थ जमा होतात, त्याच्यामुळे काय झालेलं आहे, पाणी दूषित झालेलं आहे आणि म्हणून काय होतंय, आजार बसतात. पाण्याचा वापर करून काय बसतात मग आजार बसतात. मग याच्यापासून तुम्हाला काय शिकायला मिळालं बरं, त्या पाण्यामध्ये खरंच राक्षस होता का, ते पाणी दूषित कशामुळे व्हायचं, कारखान्याच्या सांडपाण्यामुळे. गावकऱ्यांचं काय म्हणणं होतं की तिथं राक्षस राहतो. खरंच तिथं राक्षस राहायचा का, नाही, काय राहायचं, दूषित पाणी होतं. म्हणजे त्याच्यात जीव जंतू सगळे, आता मासे वगैरे असतील सगळे मरून गेलेले. ते वर्षानुवर्ष त्याचा काय होते, वापर होते, म्हणून काय होतं, ते पाणी दूषित होतं, खराब होतं. मग त्यांनी काय केलं, त्याच्यावरती वेगवेगळे उपाय सुचवले. मग आता मला सांगा, याच्यामध्ये काय कोणता दृष्टिकोन होता, एक अंधश्रद्धा असते आणि एक काय असतो, वैज्ञानिक दृष्टिकोन असतो, बरोबर. कुठल्याही गोष्टीला अंधश्रद्धेला बळी न पडता त्याच्यामध्ये काय कारण आहे हे आपण काय केलं पाहिजे, शोधून काढलं पाहिजे ना, बरोबर की नाही. का बरं होतंय, कशामुळे होतंय, हे काही जादू टोना राक्षस विक्षस हे काही राहत नाही. आपल्याला काय करायचंय, असं जर जनजागृती करायची ठरवली गावामध्ये, अंधश्रद्धेला काय असलं पाहिजे, आळा बसला पाहिजे. ठीक आहे, म्हणून कुठल्याही अंधश्रद्धेला बळी पडून न जाता त्या तिघांनी काय केलं, याचं मागचं खरं कारण शोधून काढलं, सगळ्या गावकऱ्यांना जमा केलं आणि काय केलं, जमा करून त्यांना माहिती दिली की बघा हे सांडपाणी त्या पाण्यामध्ये सोडलं जातं, विहिरीमध्ये सोडलं जातं, म्हणून ते पाणी दूषित होतं, त्याच्यामुळे आजार निर्माण होतात. राक्षसाचा त्याच्यामध्ये कुठल्याही प्रकारचा रोल नाही. समजलंय तुम्हाला, आता तुम्ही मला सांगा की दूषित पाण्याला शुद्ध करण्यासाठी तुम्ही कोणकोणते उपाय करणार बरं, फिल्टर, ओके, फिल्टर करणार पाणी, कसं करणार, फिल्टर, पाण्याला फिल्टर करण्यासाठी आपण काय टाकतो त्याच्यात, फिल्टर बसवतो, बरं ठीक आहे. अजून दूषित पाण्याला शुद्ध पाणी करण्यासाठी काय काय उपाय करतो, व्हेरी गुड. काय केलं, आधी ते फॅक्टरीचं जे पाणी जे सांडपाणी होतं ते चांगल्या पाण्यामध्ये जात होतं, त्यांना काय केलं आपण आधी बंद केलं की तिथं सांडपाणी राहायचं नाही. अजून काय काय करू शकता तुम्ही सांगा बरं, काय बोला बोला, काय तुम्ही इकडे येता ना, तुम्ही दुसरीकडे काय काय करणार सांगा अजून, पाणी शुद्ध करण्यासाठी पाण्यामध्ये कोणती पावडर टाकली जाते किंवा कोणतं लिक्विड टाकलं जातं सांगा बरं, जीवन ड्रॉप टाकता, व्हेरी गुड. जीवन ड्रॉप मध्ये कोणतं लिक्विड असतं सांग बरं, माहिती का तुम्हाला. पाणी शुद्ध करण्यासाठी आता बघा मालेगावला मोठमोठ्या पाण्याच्या टाक्यांचे पाणी पुरवलं जातं, नळाला पाणी येतं, किंवा आपल्या इथं असेल गावामध्ये नळाला पाणी, त्याच्यामध्ये कोणती पावडर टाकली जाते पाणी शुद्ध करण्यासाठी, माहिती का तुम्हाला, कोणती पावडर किंवा कोणतं लिक्विड टाकलं जातं,
व्हेरी गुड. पाण्यामध्ये जर शेवाळ मोठ्या प्रमाणावर झालेला असेल तर ते काढण्यासाठी काय टाकावं लागते? शेवाळाची पावडर टाकली जाते. अजून आपण जे ड्रॉप्स टाकतो घरात पाणी भरतो आपण जेव्हा पाण्यामध्ये ड्रॉप्स टाकतो ते काय असतं बरं? जीवन ड्रॉपचं नाव आहे. त्याच्यामध्ये कोणता घटक असतो? जंतुनाशक. पावडर किंवा लिक्विड टाकलं जातं काय होतं? त्या पाण्याची जीवनशक्ती सुद्धा आपल्या पिण्यायोग्य पाणी